पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बनगाव इथं प्रचार सभा घेतली। मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालनं मोठ्या प्रमाणात मतदान करून कमाल केल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले। पश्चिम बंगालमधली निवडणूक आता अंतिम टप्प्यात आहे। 15 वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेस मा माटी आणि मानुष असा जयघोष करत होती, मात्र आता याबाबत काहीही न बोलता तृणमूल काँग्रेसनं माटी घुसखोरांच्या हाती हवाली केली आहे आणि मानुष अर्थात माणसाला पलायन करण्यासाठी भाग पाडल्याचं पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधानांनी आरामबाग इथंही प्रचार सभा घेतली। नागरिकांच्या हिताचं रक्षण करणारं आणि पश्चिम बंगालचा विकास करणारं सरकार या राज्यात हवं असं सांगून भाजपा हे कार्य करू शकते असं पंतप्रधान म्हणाले। भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेहट्टा इथं प्रचार सभा घेतली। दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसही जोरदार प्रचार करत आहेत। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, तर अभिषेक बॅनर्जी रॅली घेत आहेत। दरम्यान अरविंद केजरीवालही आज एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत।